भाऊ, ऐतिहासिक विजय जो आहे तो आज बार्शीमध्ये पाहायला मिळतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील भाजपची एकाची सत्ता आता जेडीकडून बसलेली आहे. काय सांगा? निश्चितपणानं या बार्शी तालुक्यातील जनतेने जेवढा आमच्यावरती एक मोठा विश्वास दाखवला त्याबद्दल सुरुवातीला मी बार्शी तालुक्यातील सर्व जनतेचे या ठिकाणी मनपूर्वक नम्रपणे आभार व्यक्त करतो आणि जिल्ह्यातील जनतेचे नम्रपणे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. भाऊ, खरं तर सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा असतील आणि पंचायत समितीच्या जागा ज्या आहेत सर्वच जागांवरती भाजपने आणि विशेषतः आपल्या नेतृत्वाखाली विजय प्राप्त केलेला आहे. काय भावना आहे? आणि नेतृत्व हे देशाचं करतात ते नरेंद्र मोदी साहेब करतात, राज्याचं करतात देवेंद्र फडणवीस साहेब करतात, जिल्ह्याचं नेतृत्व माझे सहकारी मित्र जयभाऊ करतात. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या बार्शी तालुक्याने दिलेल्या आम्हाला आशीर्वाद 19 ते 24 या कालखंडामध्ये अपक्ष आमदार म्हणून मला या ठिकाणी सर्वांनी समर्थन दिलं. सुरुवातीला 2.5 वर्ष विरोधामध्ये मला देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा दिलेला होता, परंतु ज्यावेळेस फडणवीस साहेब सत्तेमध्ये आले खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये फार मोठी क्रांती झाली. हरित क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, दळणवळणाची साधनंही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. परंतु दुर्दैवानं विधानसभेमध्ये जे आमचं या ठिकाणी काही विरोधकांनी आमच्याबद्दल निगेटिव्ह पसरवलेलं होतं किंवा मला फक्त वेळ कमी मिळाला होता थोडा जनतेमध्ये मिसळण्याकरता, कारण एवढा जर निधी मी हजर नाही राहिलो मुंबईला किंवा पुणे सोलापूर या ठिकाणी गेलो नाही, सगळ्या मंजुरी घेऊन आलो नाही तर तालुक्याचं नुकसान होईल ही माझ्या मनामध्ये काळजी होती. तोपर्यंत माझे काही विरोधक रिकामेच होते, त्यांनी तर निगेटिव्ह पसरवले. आणि ज्यावेळेस विधानसभा झाल्यानंतर मी ठरवलं की मी माझ्या जनतेच्या कोर्टामध्येच मला न्याय मागणार. आणि आज खऱ्या अर्थानं बाजार समिती 18 पैकी 18, नगरपालिका त्याचबरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषद 12 पंचायत समिती, 6 जिल्हा परिषद, जवळपास 54,000चं मताधिक्य या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि शहरामध्ये सुद्धा 4600 मताचं मताधिक्य, साधारण माझ्या माहितीप्रमाणे 58,500 एवढं मताधिक्य या बार्शी तालुक्यातील जनता जनार्दनानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जयभाऊ आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडं माझी आज एक कार्यकर्ता म्हणून माझी निर्दोषमुक्तता केली काय आरोपातून, तेवढं मी आज नम्रपणे या जनतेला सांगतो. काय आरोप होते? शिंदे साहेबांनी सभा घेतलेली, त्यांचं आव्हान होतं, काय कानमंत्र दिला तुम्ही म्हणजे प्रजेला, जनतेला? मुळातच असं आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री होते, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, दादा उपमुख्यमंत्री, आणि सर्वांच्याच मी सातत्यानं बार्शी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये जात होतो. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की फडणवीस साहेबांनी माझा किंवा माझ्या तालुक्याचा एवढा लाड केलेला आहे की साहेबांनी शब्द टाकल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी दादासुद्धा कधी नाही म्हणलेले नाही त्या तालुक्याला, आणि मी त्यांचा आदर करतो. फक्त काय आमचे ते विरोधक जे आहेत सत्ता नसल्यानंतर विरोधात बसणं त्यांना कठीण आहे, तडपडलेल्या माशासारखी अवस्था होती, त्यामुळे काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता दादा आपल्यामध्ये नाहीत, दादा दुर्दैवानं दादांचा अपघाती निधन झाले, परंतु शिंदेसाहेबांची दादाची त्यांनी थोडी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, कारण प्रत्येकाला वाटतं की माझा पक्ष वाढावा आणि ह्याचा फायदा घेऊन काही चुकीच्या गोष्टी तिथं समोर गेल्या. पण मी शिंदेसाहेबाला जाऊन स्वतः भेटणार आहे आणि फडणवीस साहेब पण शिंदेसाहेबांबरोबर चर्चा करतील आणि भविष्य काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बार्शी तालुक्यातील जनतेचे आभार मानण्याकरता निश्चितपणे येणार आहेत. त्यावेळेस शिंदेसाहेबही बरोबर असतील आणि सुनेत्राताईही बरोबर असतील. हे तिन्ही आम्हाला नेते आशीर्वाद देऊन या बार्शी तालुक्याचा छानपैकी, कारण आम्ही विकासाकरता भुकेजलेली माणसं, कारण गेली 30 वर्ष होऊन गेलं की तालुक्याला विकास नव्हता. आत्ता कुठंतरी या साहेबांच्या माध्यमातून विकास झाला आणि 50,000 एकर जमीन वलिताखाली येते, उद्योगाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळू लागल्या लोकांना. असंच आम्हाला लेकराबाळाच्या तोंडात सोन्याचा घास घालण्याची इच्छा, ह्याच्यापेक्षा आम्हाला काही जास्त माहिती नाही.